नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करियर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये तुमचा 80% इतिहास जवळपास क्लिअर करणार आहोत आपण फक्त 20 प्रश्नांमध्ये। हा व्हिडिओ थोडासा पहा, कमीत कमी थोडासा पहा, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने हे मी क्लिअर करून देणार हे संपूर्ण समजून जाईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही समोर कंटिन्यू करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। फक्त 2 मिनिटं द्या, 2 मिनिटात तुम्हाला कशा पद्धतीने मी हे व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टीची जाणीव करून देणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विशेषता म्हणजे काय, आज आपण बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे व्हाईसरॉय यावर संपूर्ण डिटेलवर जे प्रश्न 20 प्रश्न आहे, इम्पॉर्टंट 20 प्रश्न, तेच 20 प्रश्न आपण इथे घेतलेले आहे की वारंवार हे पेपरमध्ये येतात म्हणजे येतातच। तर यासोबत आपण विश्लेषण सुद्धा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे डाऊट आहेत ते संपूर्ण तुमचे डाऊट मी क्लिअर करणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। पहा, पहिलाच प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर, खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने राजपुत्राच्या शिक्षणासाठी कॉलेज काढले, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेयो, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड नॉर्थब्रुक। ओके, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, अन्यथा मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देतो। पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो। लॉर्ड मेयोने काय केलं होतं, लॉर्ड मेयो हा एक व्हाईसरॉय होता 1857 नंतर आलेला। 1857 पासून व्हाईसरॉयचा कालखंड चालू होते विद्यार्थी मित्रांनो। लॉर्ड कॅनिंग हा जे आहे, लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसरॉय आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग आहे। परंतु लॉर्ड मेयो हे जे आहे याला समजून घ्या। सर्वप्रथम याने काय केले, जे राजांचे पुत्र होते, ओके, पहिले राजे महाराजे होते, त्यांच्या पुत्रांच्या शिक्षणासाठी कॉलेज त्याने काढले होते। आणि लॉर्ड मेयो जे होता एक विधी सदस्य होता, ज्यावेळेस बी कायदे करायचे तर कायद्याच्या वेळेस तो अध्यक्ष राहायचा, ओके, म्हणून त्याला विधी सदस्य, पहिला विधी सदस्य कोण, जर असा प्रश्न आला तर लॉर्ड मेयोच आहे पहिला विधी सदस्य। मग भारतात पहिली जनगणना जी झाली 1872 मध्ये झालेली आहे। 1872 मध्ये भारतात पहिली जनगणना झाली होती, आणि जी व्यक्तीची जनगणना असते, ओके, म्हणजे ही जनगणना जी झाली तर ही जनगणना दर 10 वर्षांनी होत असते। तर पहिली जनगणना कधी झाली हा वारंवार येणारा प्रश्न आहे, आणि पोलीस भरतीमध्ये तर हा फेवरेट प्रश्न आहे। तर पहिली जनगणना जी झाली ती लॉर्ड मेयोनेच केलेली आहे 1872 मध्ये। मग 71 ते 72 ती चालली होती विद्यार्थी मित्रांनो। त्याच सोबत लॉर्ड मेयो जे आहे याचा हा व्यक्ती चांगला होता, परंतु याचा जे खून करण्यात आला होता त्या व्यक्तीनं कोण खून केला, अशा पद्धतीचा एक प्रश्न येते की लॉर्ड मेयो व्यक्ती चांगला असल्यामुळे तरी बी त्याचा खून झालेला आहे। तर अंडमान निकोबार येथे त्याचा खून झालेला आहे। अंडमान निकोबार येथे खून झाला, तर तो खून कोण केला, तर शेर अली नावाचा व्यक्ती होता। शेर अली नावाचा पठाण होता, त्याने काय केलं तर मेयोचा खून केला अंडमान निकोबार बेटावर। ओके, हे याचे प्रश्न झालेत। लॉर्ड रिपन कोण होता याच्याबद्दलही थोडीफार माहिती देतो मी। लॉर्ड रिपन जे आहे, ओके, याने स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आपण त्याला म्हणतो। कोण, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण, असा प्रश्न आला तर लॉर्ड रिपन आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा। याला सुप्रसिद्ध नेता सुद्धा म्हणतात, ओके, म्हणजे भारतात सर्वात चांगलं काम ज्याने केलं त्याला आपण लॉर्ड रिपन म्हणतो, सुप्रसिद्ध आहे, चांगल्या कामासाठी तो प्रसिद्ध होता, ओके, लॉर्ड रिपन। आणि कुप्रसिद्ध नेता तुम्हाला विचारतात तर कुप्रसिद्ध नेता आहे लॉर्ड लिटन आहे। कोण आहे, लॉर्ड लिटन, ओके, लॉर्ड लिटन, ओके, लॉर्ड लिटन जे आहे ते कुप्रसिद्ध नेता आहे, आणि लॉर्ड रिपन जे आहे सुप्रसिद्ध नेता आहे। ओके, आता लॉर्ड कॅनिंग जे आहे, थोडी पहिले माहिती देतो, नंतर समोर बी माहिती पाहिजेच आहे आपल्याला। पहा, लॉर्ड कॅनिंग जे आहे, लॉर्ड कॅनिंग हा डलहौसीच्या नंतर येणारा व्हाईसरॉय आहे। तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय, असा प्रश्न येते, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, किंवा मग भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण, तर लॉर्ड कॅनिंग आहे। 1857 चा उठाव जे झाला ते लॉर्ड कॅनिंगच्याच काळात झालेला आहे। कोणाच्या काळात, लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1857 चा उठाव झालेला आहे। ओके, आणि जे नॉर्थब्रुक आहे, लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी काय केलं होतं, तर सर सय्यद अहमद यांना अलीगड कॉलेजसाठी प्रोत्साहन दिले होते। अलीगडचे कॉलेज झालं
तर या अलीगढ कॉलेजसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. असे आपण चारही ऑप्शनचं विश्लेषण पाहिलेलं आहे. म्हणून म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिटेल माहिती मी या आजच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये देणार आहोत. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कन्सिस्टंट पाहत राहा, कारण मी तुमचे टोटल डाऊट इथं क्लिअर करणार आहे. आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करून टाका, कारण याने काय होईल तर त्यांचंही नॉलेज वाढेल, तुम्हाला त्यांचा थोडासा बेनिफिट होईल. ओके, चला समोरचा प्रश्न आहे, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात झाली? वारंवार विचारला जाणारा प्रश्न, खूप वारंवार विचारला जाणारा प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना किंवा मग राष्ट्रीय सभा पण आहे, त्या काँग्रेस नाव नसते. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या काळात झाली? पहा, प्रश्न विचारण्याची टेक्निक सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. कधी कधी काँग्रेस शब्द नसते, राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात झाली, कारण त्याचा समोर चालून काँग्रेस नाव पडलं तो. ओके, चला मग पहा, ऑप्शन क्रमांक ए तुम्हाला दिलेला आहे लॉर्ड कर्झन. ऑप्शन क्रमांक बी आहे लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक सी आहे लॉर्ड डफरिन. ऑप्शन क्रमांक डी आहे लॉर्ड रिपन. मग याही प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, वारंवार विचारतात. ज्यांचा अभ्यास झाला तो एका सेकंदातच आन्सर सांगते. ओके, समजून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डफरिन. लॉर्ड डफरिन हा 1885 मध्ये काय झालं होतं तर 1885 मध्ये हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. ओके, मग पहिल्या सभेचे अध्यक्ष कोण होते अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात. तर पहिल्या सभेचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. ओके, व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते किंवा मग राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. ओके, त्यानंतर त्या बैठकीत किती सदस्य होते अशा पद्धतीचा प्रश्न येते. त्याचबरोबर ती बैठक कुठं भरणार होती? पहा, ही बैठक जी भरणार होती ती पुणे येथे भरणार होती, परंतु पुण्यात प्लेगची साथ असल्यामुळं ती कुठे भरली तर ती भरली मुंबई येथे. मुंबई, ओके, मुंबई येथे भरली होती. तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये ही बैठक भरली होती. देशभरातून 72 प्रतिनिधी आले होते पहिल्याच बैठकीत, 72 प्रतिनिधी. ओके, आणि पहिल्या बैठकीचे अध्यक्ष मी तुम्हाला सांगितलेले आहे तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष आहे. हे अध्यक्ष कशा पद्धतीने झाले, कशा त्यांचे अधिवेशन झाले, कोण कोण अध्यक्ष होते यावरही वारंवार प्रश्न विचारतात. ओके, त्यानंतर हा समजून घ्या लॉर्ड कर्झन काय आहे. लॉर्ड कर्झन हा असा व्यक्ती होता ज्याची तुलना औरंगजेबासोबत केली जाते. मग ही तुलना कोणी केली तर लोकमान्य टिळकांनी सुद्धा केली यांची तुलना. ओके, त्यासोबत गोखलेंनी सुद्धा याची तुलना केलेली आहे. कोणासोबत तर लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबासोबत केलेली आहे. लॉर्ड कर्झन आहे काय तर ते लॉर्ड कर्झन जो होता, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. ओके, बंगालची फाळणीमध्ये त्याचा विशेष हात होता. ओके, मग ती फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती अशा पद्धतीचा प्रश्न येते तर विल्यम वॉर्डची ही मूळ संकल्पना होती. ओके, म्हणजे बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती तर ती विल्यम वॉर्डची होती, आणि फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्झनने केली. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 1905 मध्ये, ओके, 1905 मध्ये काय झाली होती, बंगालची फाळणी झाली होती. ओके, मग त्यानंतर लॉर्ड डलहौसी पाहू आपण. लॉर्ड डलहौसी कोण होता तर लॉर्ड डलहौसी अतिशय यंग होता. याने काय केलं, येता शनी संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबविले. याच्याच काळात मग काय झालं तर याच्याच काळात रेल्वेची स्थापना झाली होती. ओके, मग भारतामध्ये रेल्वे प्रथम चालली ठाणे ते मुंबई 34 किलोमीटर. ओके, किती किलोमीटर चालली तर 34 किलोमीटर चालली होती. मग त्या रेल्वेच्या उद्घाटनात नाना शंकर सेठ सुद्धा होते. ओके, रेल्वेच्या उद्घाटनात कोण होते तर नाना शंकर सेठ सुद्धा होते. लॉर्ड रिपन आपण आत्ताच पाहिलेलं आहे. लॉर्ड रिपनने इल्बर्ट बिल मांडलं होतं. अशा पद्धतीचा प्रश्न येतो की इल्बर्ट बिल कोण मांडलं होतं तर ते तुम्हाला समजलं पाहिजे की लॉर्ड रिपनने मांडलं होतं. ओके, इल्बर्ट बिल काय आहे हे संपूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2च प्रश्न पाहिले परंतु माहिती जास्त पाहिलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत फक्त 2च प्रश्न पाहिलेले आहेत, परंतु त्याच्यावर डिटेल विश्लेषण केलेलं आहे. जास्तीत जास्त माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून म्हणतो की व्हिडिओमध्ये कन्सिस्टंट बनून राहा आणि तुम्ही संपूर्ण डाऊट जे आहे तुम्ही नोट करून घ्या, जेणेकरून तुमचा जे अभ्यास आहे चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. ओके, क्वेश्चन क्रमांक 3 आता आपण पाहणार आहोत.
भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने ठगांचा बंदोबस्त केला? भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने ठगांचा बंदोबस्त केला? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए आहे लॉर्ड डलहौसी, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड हेस्टिंग्स, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड विल्यम बेंटिक. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर पहा. ठगांचा बंदोबस्त, ठग म्हणजे काय हे संपूर्ण समजून घ्या पहिले. ठगांचा बंदोबस्त म्हणजे काय, तर जे लोक लुबाडतात म्हणजे फसवतात, ओके, मग फसवून ते लुटतात, अशांना ठग म्हणत असतो. मग यांचा बंदोबस्त कोण केला, तर याचा बंदोबस्त केलेला आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. कोण केलेला आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. पहा, विल्यम बेंटिक अतिशय महत्वाचा आहे. विल्यम बेंटिकने काय केलं, तर मग सतीबंदीचा कायदा केला 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा केलेला आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. मग कोणी याच्यासाठी प्रयत्न केले, अशा पद्धतीचा प्रश्न येतो. तर याच्यासाठी सतीबंदीसाठी प्रयत्न केलेला आहे राजाराम मोहन राय यांनी. राजाराम मोहन राय कोण आहे, तर त्यांना आद्य समाजाचे प्रवर्तक म्हणतो, आद्य समाज सुधारक म्हणतो, आहे की नाही. मग राजाराम मोहन रायची वहिनी जी आहे ती सती गेली होती, त्यांच्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झालं. त्याच्यामुळे त्यांनी या प्रथेविरुद्ध काही लोकांना भेटून किंवा मग त्यांनी काय केलं, तर विल्यम बेंटिकला ते भेटले आणि त्यांनी काय केलं, मग तिथं त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की ही प्रथा तुम्ही बंद करायला पाहिजे. तर त्याच्यावर त्यांनी कायदा केला, कठोर कायदा केला लॉर्ड विल्यम बेंटिकने. सतीबंदीचा कायदा कोण केला, अशा पद्धतीचा प्रश्न येते, ओके. मग लॉर्ड विल्यम बेंटिक होते कोण, तर 1828 ते 1835 पर्यंत ते पहा. सर्वप्रथम मी समजून घ्या की बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. कोण होते? बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. आणि भारताचे गव्हर्नर जनरल सर्वात प्रथम भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक होते, ओके. भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते पहिले, असं जर आलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक होते. आणि बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल आलं तेही लॉर्ड विल्यम बेंटिकच होते, ओके. म्हणजेच याचा जे कालखंड आहे आपण डिटेल याच्यावर व्हिडिओ बनवू, त्यांनी कोणतं काम केलं, कशा पद्धतीने काम केलं, हे संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहोत. मग पहा, याच्यानंतर तुम्हाला डलहौसी आणि कॅनिंग मी थोडं सांगितलेलं आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतात. कोण? अशा पद्धतीचे प्रश्न येतात वारंवार, कारण हे कन्फ्युजन करणारे प्रश्न आहे. मी आता तुम्हाला सांगितलं बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, ओके, लॉर्ड विल्यम बेंटिक. परंतु इथं थोडंसं चेंज केलेलं आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय. इतकं कन्फ्युजन करते विद्यार्थी मित्रांनो, चांगल्याला समजत नाही. मग अशा पद्धतीचे प्रश्न आले तर थोडंसं केअरफुली लक्षात घ्यायचं आहे की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल जे आहे ते सांगतो तुम्हाला, पहिले समजून घ्या. ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहौसी, ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड विल्यम बेंटिक, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन क्रमांक डी वॉरन हेस्टिंग्स, ओके. पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग होता भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल, ओके. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग. मग व्हाईसरॉय पद निर्माण कसं काय झालं, आहे की नाही. गव्हर्नर जनरलला कन्वर्ट केलं होतं 1857चा उठाव जे झाला होता, ओके. 1857 मध्ये उठाव, सर्वात मोठा उठाव झाला. 1857चा उठाव प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये भारताचे लोक अपयशी झाले. रिझन काय आहे? रिझन हेच आहे की भारताचे लोक जातीत वाटलेले आहेत, भारताचे लोक धर्मात वाटलेले आहेत, भारताच्या लोकात ऐक्य नाही. कितीही समजवलं तरी एकत्र राहत नाहीत, बरोबर आहे. मग लोकांनी काय केलं, हे इंग्रज लोकांनी अतिशय हुशार होते, यांनी आपल्याला जातीपातीत पहिले वाटलं, धर्मात वाटलं, आहे की नाही. धर्मात त्यांनी लढाई लावली. मग याच्यामध्ये काय झालं, तर त्यांचा फायदा झाला, आहे की नाही. मग ते दोन्हीकडूनही बोलायची, बरोबर आहे. मग याच्यामध्ये 1857चा जे उठाव झाला त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा आला. राणीच्या जाहीरनाम्यानं काय केलं, तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनवला. राणीच्या जाहीरनाम्यानुसार मुघल बादशाही पद कमी करण्यात आलं. मुघल बादशाह पहिले पद होतं परंतु ते समाप्त करण्यात आलं, बरोबर आहे. मग भारतीयांना म्हणजे पदव्या देण्याची पद्धतही त्यांनीच बंद केली. जसं की पहिले कैसरी हिंद वगैरे पदवी द्यायची आहे की नाही, ही पद्धती त्यांनी बंद केली होती, बरोबर आहे.
सोबतच पहा विद्यार्थी मित्रांनो, हे डलहौसीमुळे जास्त तापलं प्रकरण. कारण काय, त्यांनी संस्थाने पहिले कंपनीला जोडली, मग लोक चिडलेत आहे की नाही. मग झाशीच्या राणीनं काय म्हटलं होतं की मग मेरी झाशी नाही दूंगी, कारण तिला एक कारण सांगितलं होतं की जे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दत्तक वारसा नामंजूर केला होता. काय केलं होतं, झाशीच्या राणीचा दत्तक वारसा नामंजूर केला होता. म्हणजे दत्तक दत्तक असलेला व्यक्ती राज्य करू शकत नाही, यासाठी त्यांनी काय केलं होतं, तर तो जे झाशी संस्थान आहे ते कंपनीला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस झाशी आणि झाशीच्या राणीचा आणि हिरोजचा म्हणजे त्यांच्यात थोडीशी लढाई झाली होती. लढाई झाल्याच्या नंतर झाशी राणी तिथं हारली. ओके, पहा विल्यम बेंटिक बद्दल पाहिलेला वॉरन हेस्टिंग्स परत आपण पाहायचं आहे. हेस्टिंगनं काय केलेलं आहे, हेस्टिंग्सनं पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला. वीर पिक्चर तुम्ही पाहिला असेल. वीर पिक्चरमध्ये सलमान खान जे पेंढारी राहते आहे की नाही. मग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणी केला, तर वॉरन हेस्टिंग्स आहे. हे वॉरन हेस्टिंग वेगळे आहे, लॉर्ड हेस्टिंग्सने केलेला आहे. मी सांगण्यात थोडंसं गडबड केली, असंच कन्फ्युजन होते विद्यार्थी मित्र. लॉर्ड हेस्टिंग्स आलं तर त्याने पेंढाऱ्याचा बंदोबस्त केला. हे वॉरन हेस्टिंग्स वेगळे आहे. ओके, चला समोर जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. पहा प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनवर आहे. 1876 मध्ये देशी वृत्तपत्राचा कायदा करून कोणी वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली. पहा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध. ज्याच्यातनी जे 1876 ते 80 पर्यंत होता, 1876 ते 80 पर्यंत होता, तो लॉर्ड लिटन होता. कोण होता, लिटन होता. मग या प्रश्नाचं उत्तर सरळ मी तुम्हाला इथंच पहिले देऊन टाकलेलं आहे. लॉर्ड लिटननं काय केलं होतं, तर देशी वृत्तपत्राचा कायदा आणला होता. म्हणजे वृत्तपत्रावर त्यांनी बंधने आणली होती. दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं होतं, आर्म्स ऍक्ट आणला होता. कोणता ऍक्ट, आर्म्स ऍक्ट. ओके, आर्म्स ऍक्ट म्हणजे काय, तर हे समजून घ्या की आपल्या भारतीय लोकांजवळ जर विना परवानगी शस्त्रास्त्रे असतील तर त्यांना कैद करण्यात येईल, अशा पद्धतीचे त्यांनी आर्म्स ऍक्ट काढलेलं होतं. ओके, त्याचबरोबर इल्बर्ट बिल जे आहे तर लॉर्ड रिपननं आणला होता. ओके, त्याचबरोबर हे समजून घ्या की ज्यावेळेस भारतामध्ये किंवा मग प्लेगची साथ आली होती त्यावेळेस त्यांनी कैसर हिंद राणीचं इथं म्हणजे दिल्ली दरबार भरून राणीला इथं बोलवलं इंग्लंडच्या, आणि तिला कैसर हिंद ही पदवी दिली. म्हणून याला कुप्रसिद्ध नेता म्हणतात आणि याला सुप्रसिद्ध नेता म्हणतात. चार्ल्स मेटकाप झालं इथं. चार्ल्स मेटकाप याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणतात. 1835 मध्ये आला होता तो एकाच वर्षासाठी. ओके, चार्ल्स मेटकाप कशासाठी आला होता, एकाच वर्षासाठी आला होता. याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणतात. आणि देशी वृत्तपत्राचा कायदा कोणी केला, तर लॉर्ड लिटनने केला. ओके, चला लॉर्ड डलहौसी तुम्हाला सगळ्याला माहित आहे. समोर जाऊ. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, नकाशा वापरून जमीन मोजण्याची पद्धत कोणाच्या काळात सुरू झाली. ऑप्शन क्रमांक ए आहे जॉन मॅकफर्सन, ऑप्शन क्रमांक बी सर जॉन शोअर, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड वेलेस्ली. आता हे जे आहे हे व्यक्ती मग हे बंगालचे गव्हर्नर होते. कोण होते, बंगालचे गव्हर्नर होते. मग हे बंगालच्या गव्हर्नर मध्ये यांनी काय केलं होतं, नकाशा वापरून जमीन मोजण्याची पद्धत कोणी आणली, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने आणली. कोणी आणली, लॉर्ड कॉर्नवॉलिसने नकाशा वापरून जमीन मोजण्याची पद्धत आणलेली आहे. मग याने एक गोष्ट आणली होती आणखी, तर यानं आणली होती कायमधारा पद्धत. कोणती, कायमधारा पद्धत त्याने आणली होती. मग ही कायमधारा पद्धत जी आहे, मग ही पद्धत बंगाल मध्ये होती है की नाही. तर याचा इफेक्ट जे आहे भारतीय शेतकऱ्यांवर झाला. भारतीय शेतकरी पहिलेच तर शेतसारा त्यांना सरकारच्या तिजोरीत जमा करायचं काम पडलं, त्याच्यामुळे काय कर्जबाजारी बनले आणि त्यांना शेती विकायचं काम पडलं आहे की नाही. अशाचमुळे तर आपल्या भारताला लुटण्यात आलं होतं, बरोबर आहे. मग लुटण्याची सुरुवात इथूनच सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली हे जे आहे वेलेस्लीनं काय केलं होतं, तैनाती फौज आणली होती. कोणती फौज, तर तैनाती फौजेचा पुरस्कर्ता, असा प्रश्न वारंवार येतो. तैनाती फौजेचा पुरस्कर्ता कोण आहे, तर लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली आहे. मग कायमधारा जी पद्धत आणली, कायमधारा पद्धत सर जॉन शोअर आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने आणली.
परंतु लॉर्ड कॉर्नवॉलिस हा त्यावेळेसचा प्रभारी होता, म्हणून काय झालं तर हा फक्त त्याचा म्हणजे एक आयडिया देणारा व्यक्ती होता. ओके, सर जॉन शोर. मग त्याच्यानंतर यांनी जे समजा कायमधारा पद्धत कोण आणली, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. कोण आणली, लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत आणली. मग ती बंद कोण केली, चालू बी याच्याच प्रयत्नानं झाली, कोणाच्या, सर जॉन शोरच्या. ओके, सर जॉन शोरना आयडिया दिली आणि बंदही यानंच केली. मग कायमधारा पद्धत कोण रुजू केली, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर रुजू सर जॉन शोरनं केली आणि चालू कोण केली तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केली. ओके, मॅकफर्सनचा काहीच रोल नाही, कारण तो काहीच म्हणजे त्याचा काही वेगळा उद्देशच नव्हता काही. ओके, थोड्या वेळासाठी आला होता तो, म्हणजे काही काळासाठी. ओके, प्रश्न क्रमांक 7. प्राथमिक शिक्षणावर भर देणारा भारताचा व्हाईसरॉय कोणता. महत्वाचा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षण. ओके, पहा ऑप्शन क्रमांक A लॉर्ड मेयो, ऑप्शन क्रमांक B लॉर्ड नॉर्थब्रुक, ऑप्शन क्रमांक B लॉर्ड सर जॉर्ज बार्लो, ऑप्शन क्रमांक D लॉर्ड रिपन. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर लॉर्ड नॉर्थब्रुकनं काय केलं होतं, प्राथमिक शिक्षणावर भर आणला होता. ओके, प्राथमिक शिक्षणावर भर कोण दिला तर लॉर्ड नॉर्थब्रुकनं दिलेला आहे. मेयो बद्दल संपूर्ण माहिती पाहिली आपण. त्याच्यानंतर हे जे आहे लॉर्ड रिपन तुम्हाला माहीतच आहे की त्याने इल्बर्ट बिल आणलं होतं. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक त्याला म्हणतो आपण, बरोबर आहे. मग सर जॉर्ज बार्लो कोण आहे, सर जॉर्ज बार्लो जे आहे यांनी वेल्लोरचे बंड मोडले होते. काय, वेल्लोरचे बंड याच्याच काळात झाले होते, सर जॉर्ज बार्लोच्या काळात. ओके, समोर जाऊया. 8व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 16 ऑगस्ट 1932 मध्ये जातीय निवाडा कोणाच्या काळात झाला. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, जातीय निवाडा कोणाच्या काळात झाला, अशा पद्धतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ऑप्शन इथं आहे, पहा. ऑप्शन क्रमांक A लॉर्ड कर्झन, ऑप्शन क्रमांक B लॉर्ड आयर्विन, ऑप्शन क्रमांक C लॉर्ड लिनिथगो, ऑप्शन क्रमांक D लॉर्ड विलिंग्डन. पहा, 1932 ची गोष्ट चालू आहे तर लॉर्ड कर्झन तर 1905-1911 पर्यंत जे काय आहे ते त्यांचं राहिलं होतं, बरोबर आहे. पहा, त्याच्यानंतर हा तर ऑप्शन मधूनच कटला. मग पहा विलिंग्डन जे आहे, ओके, विलिंग्डन याच्या काळात काय झालं होतं तर 16 ऑगस्ट 1932 मध्ये जातीय निवाडा करण्यात आला होता. काय करण्यात आलं होतं, जातीय निवाडा याच्या काळात करण्यात आला होता. आणि हे जे ऑप्शन आहेत दोन्ही, आयर्विन आणि लिनलिथगो, आयर्विनच्या काळात काय झालं होतं तर पहिली गोलमेज परिषद भरली होती आणि गांधी आयर्विन पॅक्ट झाला होता आयर्विनच्या काळात. मग गांधी आयर्विन पॅक्ट झाला होता, त्या पॅक्टनुसार म्हणजे त्या करारानुसार गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ओके, त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यावर ब्रिटिश राणीचे शिक्कामोर्तब कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाले. महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यावर ब्रिटिश राणीचे शिक्कामोर्तब म्हणजे भारताला स्वातंत्र्य दिलं त्याच्यावर शिक्कामोर्तब कधी झालं, कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झालं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर पहा, ऑप्शन क्रमांक A दिलेला आहे लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन क्रमांक B लॉर्ड वेवेल, ऑप्शन क्रमांक C आयर्विन, ऑप्शन क्रमांक D C राजगोपालचारी. आता C राजगोपालचारी जे आहे हे स्वातंत्र्यानंतरची गोष्ट आहे, हे ऑप्शन कट झाला. ओके, त्याच्यानंतर आयर्विन जे आहे, आयर्विन तर तुम्हाला माहित आहे त्यांचं काही हेच नव्हतं. ओके, त्यानंतर पहा याच्यामध्ये वेवेलच्या याच्यात कॅबिनेट मिशन आलं होतं, कॅबिनेट मिशन, त्याच्यामुळं यांचाही काही रोल नाही. लॉर्ड माउंटबॅटन हे जे आहे शेवटचे व्हाईसरॉय होते. कोण होते, लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हाईसरॉय आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि शेवटचे व्हाईसरॉय, अशा पद्धतीचे दोन प्रश्न बनतात की भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण तर लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड माउंटबॅटन. परंतु जर असा प्रश्न आला की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण तर अशा पद्धतीचा प्रश्नाचं उत्तर आहे C राजगोपालचारी. ओके, समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. बंगालची फाळणी 1905 मध्ये
करणारा कोणता ब्रिटिश अधिकारी होता? पहा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की बंगालची फाळणी कोणी केली. तर एल्गिन दुसरा हे तर नाहीच, मिंटो दुसरा हा पण नाही, लॉर्ड कर्झनने केलेली आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे, लॉर्ड लाउन्सडाउन नाही. ओके, समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 11 पाहणार आहोत. स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण? पहा, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन क्रमांक बी सी राजगोपालचारी, ऑप्शन क्रमांक डी वेवेल आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. यापैकी नाही तर नाहीच विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये आहे ऑप्शन मध्ये. ओके, वेवेल सुद्धा नाही आहे. हे दोन ऑप्शन आपले कट झाले. आता याच्यामध्ये दोघात कोणतं आहे ऑप्शन करेक्ट? पहा, हे कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. आपल्याला म्हटलं होतं की स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. भारतीय म्हटलेलं आहे, या प्रश्नावर फोकस करा. भारतीय म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सी राजगोपालचारी आहे, परंतु ब्रिटिश म्हटलं शेवटचे व्हाईसराय. पहिले गव्हर्नर जनरल हे आहे, बरोबर आहे, परंतु आपण इथं भारतीय म्हटलेलं आहे. बरेचसे जण याला निवडून येतात म्हणून चुकतात. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जे आहे, करेक्ट उत्तर आहे सी राजगोपालचारी. ओके, समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. पहा, प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. पोलीस सुप्रिंटेंडंट व जिल्हा न्यायाधीश पदाची निर्मिती कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केली? ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन क्रमांक बी रॉबर्ट क्लाइव्ह, ऑप्शन क्रमांक सी वॉरन हेस्टिंग, ऑप्शन क्रमांक डी सर जॉन शोअर. पहा, पोलीस सुप्रिंटेंडंट व जिल्हा न्यायाधीश पद याची निर्मिती, या पदाची निर्मिती कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केली? एक समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, वॉरन हेस्टिंग जे आहे, वॉरन हेस्टिंग 1772 ते 85 पर्यंत होते. ओके, मग यांनी काय केलं? वॉरन हेस्टिंगनं पोलीस खात्याची खात्याची काय केली? निर्मिती केली. परंतु सुप्रिंटेंडंट म्हटलेला आहे. तर सुप्रिंटेंडंट म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं लॉर्ड कॉर्नवॉलिस, आणि जिल्हा न्यायाधीश पदाची निर्मिती कोण केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसनंच केलेली आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. ओके, पहा, वॉरन हेस्टिंगनं काय काय केलं आपण समोर पाहणारच आहोत. तुम्हाला सांगितलं होतं की कायमधारा पद्धत रुजवली कोण होतं, बंद कोणी केली होती? सर जॉन शोअरनंच केली होती. ओके, आणि सपोर्ट सुद्धा सर जॉन शोअरनंच केला होता, परंतु चालू कोण केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिसने चालू केली होती कायमधारा पद्धत. यांनी सपोर्टही केला आणि बंदही केली. ओके, त्यानंतर 13वा प्रश्न. भारतात 1872 मध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली? हा प्रश्न मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे, लॉर्ड मेयोच्या काळात झाली. कोणाच्या काळात झाली? लॉर्ड मेयोच्या काळात झाली. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 14 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 1877 मध्ये दिल्ली दरबार भरून राणीला कैसरे हिंद पदवी कोणी दिली? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड लिटन, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड मेयो, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कर्जन. या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच सांगितलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. याने दिल्ली दरबार भरवला होता. प्लेगची साथ आली होती, दुष्काळ पडला होता, तरीही त्याने दिल्ली दरबार भरून राणीचं स्वागत जंक्शनने केलं होतं, आहे की नाही, आणि त्याला कैसरे हिंदी पदवी दिली होती. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी हा कायदा विलिंग्डनच्या काळात झाला. कोणता कायदा झाला विलिंग्डनच्या काळात? तर ऑप्शन क्रमांक पहिला आहे भारतीय प्रशासन कायदा, ऑप्शन क्रमांक बी भारतीय स्वातंत्र्य कायदा, ऑप्शन क्रमांक डी रोलेक्ट कायदा, ऑप्शन क्रमांक डी सनदी कायदा 1853. सर्वप्रथम हे समजून घ्या की 1919चा कायदा त्याच्या काळात झाला नाही. ओके, मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या काळात झाला. त्यानंतर सनदी कायदा हे जे झाला होता 1853 डलहौसीच्या काळात झाला. स्वातंत्र्याचा कायदा जे झाला ते माउंटबॅटनच्या काळात झाला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा लॉर्ड माउंटबॅटनच्या काळात झाला. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विलिंग्डनच्या काळात झाला. ओके, प्रश्न क्रमांक 16 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅबिनेट मिशनची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात झाली?
ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड वेव्हेल, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन क्रमांक सी सिराज गोपालचारी आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. पहा, कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन याच्यासाठी स्थापन करण्यात येणार होतं की भारतीयांना एक संविधान सभेची आवश्यकता होती, त्यासाठी कॅबिनेट मिशनची स्थापना करण्यात आली होती. तर पहा, ही जी स्थापना झाली तर कॅबिनेट मिशनची स्थापना लॉर्ड वेव्हेलच्या काळात झालेली होती. ओके. त्यानंतर 17वा प्रश्न, प्लासीच्या लढाईचे नेतृत्व इंग्रजांकडून कोणत्या अधिकाऱ्याने केले होते? प्लासीची लढाई कोणाकोणात झाली हे सर्वप्रथम महत्वाचं आहे, कारण प्लासीच्या लढाईनेच ब्रिटिश सत्तेचा पाया रचला गेला होता. मग ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने रचला गेला, तर असा प्रश्न आला तर प्लासीच्या लढाईने. कोणत्या? प्लासीच्या लढाईने. मग प्लासीची लढाई कधी झाली? 22 जून 1757 मध्ये. 1757 मध्ये झाली होती. कोणाकोणात झाली? तर सिराजउद्दौला आणि इंग्रजांमध्ये. इंग्रजांकडून कोण होतं अधिकारी? वेव्हेल नव्हता. ओके. त्याच्यानंतर वॉरन हेस्टिंग्ज पण नव्हता. रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात झालेली आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसची गोष्टच नाही आहे. ओके. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. ओके. त्याने काय केलं तर इंग्रज म्हणजे सिराजउद्दौलाचा सेनापती मीर जाफर याच्याशी हातमिळवणी केली आणि त्याला बंगाल पदाचं आमिष दाखवलं, नवाब पदाचं आमिष दाखवलं आणि ते युद्ध 9 तास तो जिंकला होता. ओके. चला, समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 18 तुमच्या स्क्रीनवर आहे. भारतात कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारतीय दंड संहिता लागू झाली? पहा, भारतीय दंड संहिताला आता नुकतंच 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता म्हणून नाव दिलं जुलैमध्ये. ओके. जुलैमध्ये हे कायदा चेंज झालेला आहे. आता बरेच वर्ष झाले होते कायदा चेंज नाही झाला होता, आता हे चेंज झालेला आहे. चालू घडामोडीतही प्रश्न आलेला आहे. भारतीय न्याय संहिता आता म्हणतात, पहिले दंड संहिता होता. ओके. मग कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाला तर हे जे प्रश्न आहे पहा, लॉर्ड डलहौसी ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेयो, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कॅनिंग. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे भारतीय व्हाईसरॉयच्या काळात व्हाईसरॉय जे झाला हे पहा, हे जे आहे भारताचा गव्हर्नर जनरल होता, याचा ऑप्शन मध्ये नाही. ओके. लॉर्ड कॉर्नवॉलिस पण नाही आहे. मग ऑप्शन राहिले आपले लॉर्ड मेयो आणि लॉर्ड कॅनिंग. तर मेयो जे आहे तर भारतीय न्याय संहिता हे लॉर्ड कॅनिंगच्या काळात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे 1857चा उठाव झाला त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा आला, त्याच्यानंतर CRPC हे लागू झालेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण? CRPC. ओके. क्रिमिनल प्रोसिजर कोड. ओके. त्यानंतर 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने भागवत झालेला आहे, भगवद्गीतेचे भाषांतर इंग्रजीत केले? ऑप्शन क्रमांक ए रॉबर्ट क्लाइव्ह, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन क्रमांक सी वॉरन हेस्टिंग, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड मेयो. पहा, मिळते जुळतेच नाव असतात विद्यार्थी मित्रांनो, परंतु कसं सोडवायचं हेच समजत नाही आपल्याला. बरोबर आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देणार आहोत आपण? तो वॉरन हेस्टिंग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वॉरन हेस्टिंगने भगवद्गीतेचे भाषांतर जे आहे इंग्रजीमध्ये करून घेतले होते. ओके. आणि वॉरन हेस्टिंग जे आहे तर तो वॉरन हेस्टिंग आहे भारताचा गव्हर्नर. ओके. भारताचा गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग. समजलं? चला समोरच्या प्रश्नाकडे जाणं. शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करणारा इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोणता होता? पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणी केला? ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड मिंटो, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड हेस्टिंग, ऑप्शन क्रमांक डी सर जॉन शोर, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड वेलेस्ली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेंढाऱ्यांचा बंदोबस्त. पेंढारी कोण आहे तर तुम्ही वीर पिक्चर पाहिला असेल, वीर पिक्चर मध्ये पेंढारी आहे. ओके. या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणी केला तर लॉर्ड हेस्टिंग्सने केलेला आहे. कोणी केलेला आहे? लॉर्ड हेस्टिंग्सने पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला होता. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवत असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया अशाच पद्धतीचे काही वेगवेगळे प्रश्न घेऊन जे वारंवार आलेले आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.